बोईसर शहर में पर्यावरण का विषय काफी चिंता का बना हुआ है। पिछले 1-2 सालों से पर्यावरण का मुद्दा आज न सिर्फ गांव गली कस्बों बल्कि मंत्रालय तक पहुंच चुका है। जमीनी स्तर पर स्थानिकों द्वारा कई बार इसके ऊपर प्रतिक्रिया भी दी गई है, पत्र व्यवहार भी किया गया है और लगातार नाराजगी भी व्यक्त की गई है। इसी विषय से जुड़ा आज का एक मुद्दा आपके सामने हम पेश करने वाले हैं। हम बात कर रहे हैं शिंदे सेना के एक कद्दावर नेता, बोईसर शहर के एक ऐसे ही नेता के बारे में जिनके ऊपर सिलसिलेवार तरीके से आरोप लग रहा है। आरोप में कितनी सच्चाई है और इसके बारे में व्यक्ति खुद क्या कहने वाला है, तमाम सवालों के जवाब का लोग बेसब्री से इंतजार कर रहे थे। इन तमाम सवालों पर विराम लगेगा। जिसके ऊपर आरोप लग रहा था उनके ऊपर क्या प्रतिक्रिया वो खुद देंगे, आपको इस वीडियो में दिखाते हैं। प्रथम सवाल आपसे हम ये करने वाले हैं, सिलसिलेवार तरीके से इन दिनों आपके ऊपर लगातार आरोप किए जा रहे हैं। सोशल मीडिया पर लगातार वीडियो वायरल हो रहा है और ऐसा आरोप है विपक्ष का कि आप पर्यावरण को लेकर काफी चिंतित नहीं है और ऐसे व्यवसाय में आपका संलिग्न हाथ बताया जा रहा है जिसके लिए पर्यावरण को काफी नुकसान पहुंच सकती है। इसके ऊपर मुकेश पाटील जी की क्या प्रतिक्रिया है? पहिला तर मला हे म्हणायचं आहे का जे राजू पाटील आहेत ज्यांनी माझ्यावरती आरोप लावलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, ते सगळे आरोप बिनबुडाचे आहेत। त्यात काही बेस नाही आहे। दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की जी आमची प्री प्रोसेसिंगचा जो काम चालतो त्यामुळे ना बरेच लोकांचे इलिगल धंदे बंद झालेले आहेत आणि त्यांचा करोडोचा नुकसान झालेला आहे आणि आम्ही हे पर्यावरणासाठी काम करत आहात हे यांना बघितलं जात नाहीये। म्हणून त्या लोकांच्या तर्फे ज्यांचे कामं बंद झालेली आहेत त्यांच्यासाठी हे आम्हाला असं वाटतं त्यांची सुपारी घेऊन आमच्या बद्दल न्यूज मध्ये मीडियामध्ये आमची बदनामी केली जात आहे। माझं असं म्हणणं आहे की आमची जी काय आहे कंपनी त्याची शहानिशा झाली पाहिजे होती। बिना शहानिशा करता त्यांनी आमच्यावर जे आरोप लावलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही आमच्या लीगल टीमशी चर्चा केलेली आहे। ते त्यांच्या हिशोबाने जे काय आहे तर ते त्यांचे लीगल टीम आमचं काम करत आहे। बिल्कुल। मुकेश पाटिल जी, एक और मन में सवाल आया है कि इन दिनों देखने मिल रहा है कि आपकी जो भागदौड़ है चुनाव के पहले काफी बढ़ गई है, तो क्या विपक्ष इसलिए आपको रोकने के लिए कोई प्लान बना रहा है, ऐसा मन में सवाल है? जे मला असं वाटते का यांना आमच्या पक्षाच्या विरोधात काम करायचं आहे, मुकेश पाटीलच्या विरोधात नाहीये। हे आमच्या पक्षाच्या विरोधात काहीतरी प्रतिक्रिया द्यायच्या, आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी मुकेशचं नाव घेत आहे। पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो का माझ्यामुळे आमच्या पक्षाचा कधी नाव खराब होऊ देणार नाही। मुकेश असा कोणताही काम होऊ देणार नाही ज्याच्यामुळे आमच्या पक्षाचं नाव खराब होतो। बिल्कुल। एक और सवाल, टारगेट मुकेश पाटिल है या टारगेट शिंदे सेना है? आता बघायला जाईल तर त्यांचा टार्गेट शिंदे सेनाच आहे, कारण की ते सगळं करून थकलेले आहेत। आता आम्ही पण जास्ती त्यांच्याबद्दल बोलत नाही, लोकांना त्यांच्याबद्दल सगळं माहिती पडेल वेळ आल्यावरती। 5-7 दिवसात सगळं तुम्हाला माहिती पडेल मुकेश पाटील काय आहे आणि ज्यांनी आरोप लावले ते काय आहे ते आपोआप माहिती पडेल लोकांना। सगळ्या जे काय केसेस झाल्यात मुकेश पाटीलवरती अजून पण एक पण केस नाही मिळाली, ज्यांच्यावरती केसेस झाले ते आपण ओपन करूच पुढे वेळ आल्यावर। एक और मन में सवाल हमारे आ रहा है कि आरोप के बारे में आपको जानकारी मिली होगी कि लगातार ऐसे चर्चा हो रही है, कितना चिंता कितना तनाव आपने महसूस किया इन दिनों? नाही, माझा विषय असा होता का 28 तारखेला माझ्यावरती आरोप लावले गेले होते आणि माझी आईची तब्येत खराब असल्यामुळे 2 दिवस मी त्याबद्दल काही प्रतिक्रिया देऊ शकलो नाही। पण आज मी फ्री झालेलो आहे तर मला असं वाटलं का ही प्रतिक्रिया देणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि मी दिली पाहिजे, म्हणून मी आज प्रतिक्रिया द्यायला आलेलो आहे। आपका अंतिम कदम इस सिलसिलेवार तरीके से लगे आरोप पर विराम देने के लिए क्या कुछ होने वाला है? बघा, मुकेश पाटीलचं कोणताही काम बेकायदेशीर नाही आणि आम्हाला पुढेही बेकायदेशीर कोणतेही काम करायचे नाही। आम्ही आमच्या कायदेशीर जी टीम आहे आमची तिला आम्ही आमचं काम दिलेलं आहे, ते त्यांच्या कायदेशीर रीती त्यांच्यावरती कारवाई काय करायचं ते करतील। ऐसा कहना है कि राजनीति के क्षेत्र में आरोप प्रत्यारोप होते रहते हैं, मगर हर आरोपों के पीछे जो सच्चाई है उसको भी समझने की जरूरत है। यूं ही शायद किसी पर आरोप लगाना ठीक नहीं होता, ऐसा कहना मुकेश पाटिल का। बहरहाल मुकेश पाटिल जी ने किस तरीके से जो बयान दिया है कि लीगल टीम उनकी इस बारे में जांच करेगी या जो भी कार्रवाई होगी वो भी इसके बारे में
देखा जाएगा किस तरीके से दर्शक मुकेश पाटिल जी का जो बयान का इंतजार कर रहे थे उसके बारे में क्या प्रतिक्रिया है, जो पिछला वीडियो वायरल हुआ है उनके बारे में आपकी क्या प्रतिक्रिया है, इन दोनों वीडियो के बारे में जो बीच की हकीकत है उसके बारे में पालघर जिले का नागरिक किस तरीके से सोचता है, इसके बारे में प्रतिक्रिया हमें कमेंट बॉक्स में जरूर लिख के बताइए। वीडियो को शेयर करिए और देखते रहिए न्यूज़फुल। जय हिंद।